शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आत्ता मी कोल्हार येथील सुधीर ॲग्रो एजन्सीमध्ये आहे आणि योगायोगाने इथे एक डाळिंब उत्पादक शेतकरी श्री संजय राऊत आलेले होते आणि डाळिंबावरती थ्रिप्समुळे ते हैराण झालेले आहेत. संजय राऊत साहेब नमस्ते. नमस्ते. मला एक सांगा, तुमचं डाळिंब सेटिंग किती दिवसाची सध्या? सेटिंग साधारण 3 महिन्याची झाली. 3 महिन्याची तीन झाली. महिन्याची झाली. मी जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही थ्रिप्स साठी औषध मागत होते. थ्रिप्सचा तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे आता जे तुम्ही थ्रिप्सला औषधं मारलेली आहेत? हो, मारलेले ना, 2दा-3दा मारून झालेले. आणि कोणती कोणती मारली होती? ते डेलिगेट मारलेले, अजून 909 ते मारलेले, बायो 909 मारलेले. आणि त्याचा अनुभव काय आहे? म्हणजे थ्रिप्सला काय रिझल्ट आहे अनुभव, पण थोडे दिवसाचं त्या 2-3 दिवसातच त्याला परत नवीन परत अटॅक होतो. अटॅक होत राहिला. तर मी त्यांचं ते बोलणं ऐकलं आणि त्यांना आपल्या कंपनीचं कर्दन 1000 आपण देत आहोत. कर्दन 1000 हे एक प्रीमियम कॅटेगरीतलं कीटकनाशक आहे आणि मुख्यत्वे करून डाळिंबासारख्या पिकावरती शेतकऱ्यांची ही पहिली पसंती आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा वापरून पहा आणि माझ्या सांगण्यावरून ते कर्दन 1000 आता नेत आहेत सुधीर ॲग्रो एजन्सी मधून. तर आपण त्यांच्या प्लॉटला व्हिजिट केलेली नाहीये, पण सध्या अटॅक किती प्रमाणात आहे? तो 60-70% अटॅक आहे आणि पांढरा थ्रिप्स आहे. पांढरा थ्रिप्स. आणि मागची फवारणी घेतलेले किती दिवस झाले? 5 दिवस झाले, पण तो गेला नाही गेला. तर आपण संजय राऊत यांना आता कर्दन 1000 देत आहोत आणि निश्चितच 4 ते 5 दिवसानंतर मी स्वतः परत त्यांच्या प्लॉटला व्हिजिट करणार आहेत. त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून कर्दन 1000च्या रिझल्ट बाबत त्यांचं अनुभव काय आहे हे विचारणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.